तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना अभिवादन। आज आयुष्यमान श्रद्धासंपन्न पालवे परिवार यांनी वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये पूजनीय भंतेजींना घरी आमंत्रित करून बुद्ध पूजा तथा परित्राण पाठाचं आयोजन केलं आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप मंगल मैत्री, खूप आशीर्वाद। आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाची म्हणजे हा एक कालावधी आहे। आणि हा जो कालावधी आहे, हा कालावधी 4 लोकांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे। एक म्हणजे भिक्षू, दुसरं भिक्षुणी, तिसरं उपासक आणि उपासिका। या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या 4ही लोकांनी खऱ्या अर्थाने धम्म आत्मसात करायचा असतो। आणि या 3 महिन्यामध्ये दान, शील, समाधी या 3 गोष्टीचा अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म संचित करायचं असतं। तर उपासकांनी सांगितल्याप्रमाणे भिक्षू एका विहारामध्ये राहतात आणि विहारात राहून ते सुद्धा म्हणजे ध्यान, मनन, चिंतन करून आपल्या मनाला परिशुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात। मनाला निर्मळ बनवण्याचा प्रयत्न करत असतात, विकारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात। आणि यासोबतच मग उपासक उपासिकांनी विहारामध्ये जाऊन या दरम्यान आपण भंतजीकडून आर्य उपोषित व्रत धारण करायचं असतं, अष्टशील धारण करायचं असतं। त्यासोबत आपण दानादी पुण्यकर्म करायचं असतं आणि भावनेचा अभ्यास करायचा असतो, ध्यान साधनेचा अभ्यास करायचा असतो। तर ह्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनंत असं कुशलकर्म वाढत असतं, पुण्यकर्माची अभिवृद्धी होत असते। आणि म्हणून हे जे काही 3 महिन्यामध्ये आपण शुद्ध जीवन जगतो किंवा शील पालन करतो, दानादी पुण्यकर्म करतो, समाधीचा अभ्यास करतो, ते यासाठीच की आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत, जे काही संकट आहेत, जे काही उपद्रव आहेत, ह्याच्यापासून आपण बाहेर पडावं आणि या जीवनामध्ये परमोच्च निब्बाणाचं सुख प्राप्त करावं, सुख, शांती, समाधान प्राप्त करावं। यासाठीच आपण या जीवनामध्ये शुद्ध आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर आजच्या या मंगल प्रसंगी मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो की भगवान बुद्ध एकदा जेतवनामध्ये राहत होते। आणि जेतवनामध्ये राहत असताना त्यांच्या समवेत भंते राहुल जे होते, छोटे राहुल होते, ते पण राहत असत। आणि त्यावेळी मोठ्या संख्येने एकदा भिक्खू संघ भगवान बुद्धाचं दर्शन करण्यासाठी जेतवनामध्ये जात असतो। मग गेल्यावर ते भगवंताला अभिवादन करतात आणि त्याच्यानंतर भगवंताकडून धर्म ऐकत असतात, नाही का। आणि मग धर्म ऐकता ऐकता म्हणजे बराच वेळ होतो, संध्याकाळ होते। आणि त्यावेळेससुद्धा अशाच प्रकारे वर्षा ऋतू सुरू असतो, पाऊस। तर रात्र झाल्यामुळे भगवान बुद्ध त्या भिक्षूंना सांगतात की हे भिक्षूंनो, आता बरीचशी रात्र झालेली आहे आणि तुम्हाला पायी प्रवास करायचा आहे, या गावावरून त्या गावावर जायचं आहे। तर प्रवास करणं म्हणजे रात्रीच्या वेळी उचित नाही, ठीक नाही आहे। तर तुम्ही आज रात्रीला या जेतवनामध्ये विश्रांती घ्या, आराम करा, इथेच रात्री विहार करा। तर भगवंताची ही आज्ञा अंतिम मानून
ते जे काही भिक्षू होते ते भिक्षू जे जेतवन महाविहार होतं त्या महाविहारामध्ये विश्रांतीला थांबतात आणि बऱ्याचशा रूम्स असतात, मोठमोठे हॉल असतात, तिथे ते बरेचसे भिक्षू म्हणजे स्थानापन्न होतात, विश्रांती घेतात नाही का. आणि विश्रांती घेत असताना म्हणजे काही भिक्षूला तर जागा मिळालेली असते, परंतु काही असे 2-4 महास्तर भिक्षू होते त्यांना राहण्यासाठी कुठेच नसते त्या ठिकाणी. तर राहुल छोटा श्रामणेर जो असतो तर तो राहुल कुठेतरी टेहळणी करण्यासाठी गेलेला असतो, चक्रमण करण्यासाठी. तर त्या भिक्षूला त्या राहुलची कुटी दिसते नाही का. आणि मग ते सगळे भिक्षू त्या राहुल भंतेच्या छोट्या रूममध्ये जातात आणि ते तिथे ध्यानस्थ बसतात, 1-2 भंतेचे आराम करतात नाही का असं. मग जेव्हा ते छोटे भंते येतात आणि बघतात तर अरे माझ्या कुटीमध्ये तर महास्थवीर भिक्षू आहेत आणि ते साधना करत आहेत किंवा विश्रांती घेत आहेत नाही का, तर मी त्यांना डिस्टर्ब केलं नाही पाहिजे, त्यांना त्रास नाही दिला पाहिजे. आणि मग असा विचार करून भंते छोटे राहुल जी भगवान बुद्धाची गंधकुटी असते त्या गंधकुटीच्या बाहेर बसतात. तर भगवान बुद्धाच्या कुटीला गंधकुटी का म्हणतात, तर भगवान बुद्ध जिथे राहत असत नाही का, तर त्या ठिकाणी आपल्यासारखे श्रद्धावान उपासक उपासिका हातामध्ये पुष्प घेऊन जायचे आणि भगवान बुद्धाच्या पदकमलावरती चरणावरती ते अर्पण करायचे नाही का. आणि असं करता करता त्या ठिकाणी म्हणजे फुलांचा खूप मोठासा ढीग व्हायचा आणि त्या फुलांमधून एक विशिष्ट प्रकारचा, त्या कुटीमधून विशिष्ट प्रकारचा सुगंध असा ते दरवळायचा नाही का. आणि त्याच्यामुळे भगवान बुद्धाच्या गंधकुटीचं नाव म्हणजे गंधकुटी असं पडलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असं सांगण्यात येते की भगवान बुद्ध जे आहेत ते भगवान बुद्ध तर 32 महापुरुषाच्या लक्षणाने युक्त आहेत. आणि भगवान बुद्ध म्हणजे काया वाचा आणि मन या तिन्ही गोष्टींनी कसे असतात तर ते खूप परिशुद्ध असतात, ते खूप निर्मळ असतात, ते खूप पवित्र असतात नाही का. त्याच्यामुळे भगवान बुद्धाच्या शरीरामधून 24 तास एक विशिष्ट प्रकारचा स्मेल, विशिष्ट प्रकारचा सुगंध दरवळत असायचा नाही का. कारण ते बुद्ध पुरुष असल्यामुळे, ते सम्यक समबुद्ध असल्यामुळे, ते वैराग्य असल्यामुळे, त्यांच्यामध्ये प्रचंड त्याग भावना असल्यामुळे नाही का. आणि भगवंताच्या चित्तामध्ये सदैव करुणा, मैत्री, दयाभाव असल्यामुळे भगवंताच्या शरीराचा सुगंध नेहमी आपल्याला यायचा, जो उपासक उपासिकांना यायचा. तर भगवान गंधकुटीमध्ये असतात आणि त्या गंधकुटीच्या बाहेर छोटे श्रमण राहुल असतात आणि ते राहुल असा विचार करतात की मी आज भगवान बुद्धासारखं बसतो नाही का. आणि भगवंत जसे ध्यान करतात तसं मी ध्यान करतो. एक लक्षात घ्या की आपण ज्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये जातो तर त्या व्यक्तीचे गुण आपल्यामध्ये येत असतात. आपले मित्र चांगले असले तर आपण चांगलं बनत असतो, आपले मित्र वाईट असतील, त्यांना वाईट संगत असेल नाही का, तर ते संस्कार त्यांचं वागणं नकळत आपल्या जीवनामध्ये उतरत असतं. तर भगवान बुद्धाला राहुलने बघितलं की भगवान बुद्ध सरळ बसलेले आहेत, मान सरळ, पाठीचा कणा सरळ आहे, डोळे बंद आहेत, डाव्या हातावर उजवा ठेवलेला आहे नाही का. आणि बुद्ध येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष देत आहेत, अर्थात ध्यान साधना करत आहेत. तर राहुलला असे वाटते की मी सुद्धा आज रात्रभर ध्यान केलं पाहिजे, कारण मला विश्राम करण्यासाठी तर कुटी नाही आहे, मला रूम नाही आहे. आणि मग राहुल ध्यानस्थ आसनाला बसतात आणि ध्यान साधनेला बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होतं की ती जी रात्र असते ती रात्र राहुलच्या अर्हत पदाची रात्र असते. त्याला अर्हंत पद प्राप्त होणार होतं त्या दिवशी. ती रात्र खूप मंगलमय असते राहुलसाठी. आणि
हे दृश्य काय होतं, निसर्गामध्ये एक मार शक्ती आहे. आपण बघितलं असेल चित्र की भगवान बुद्ध एका झाडाच्या खाली बसलेले आहेत आणि भगवान बुद्धाच्या आजूबाजूला म्हणजे विचित्र लोक आहेत, जसे की साप आहे, त्याच्यानंतर हत्ती आहे, काही लोक आहेत जे भगवंताला बाण मारत आहेत नाही का, आणि असा भयानक असा म्हणजे यक्षासारखा व्यक्ती आलेला आहे, तो बुद्धाला भीती दाखवत आहे नाही का असं. तर ते एक निसर्गातील ते एक मार सैन आहे, त्याला भगवान बुद्धाच्या भाषेत मार शक्ती अशा प्रकारे म्हटलेला आहे. आणि तो मार काय करतो, तो मार नेहमी चांगल्या लोकाला चांगल्या मार्गातून पराजित करण्याचा प्रयत्न करतो बरं का. म्हणजे माराचं काम काय आहे की तुम्ही जीवन चांगले जगत आहात तर तो मार तुम्हाला चांगलं जीवन जगू देत नाही, तर तो मार तुम्हाला नेहमी वाईट मार्गाला लावत असतो नाही का, हे माराचं काम आहे. आणि त्या दिवशी राहुल अरहंत बनणार आहे, ध्यानस्थ बसलेला आहे, तर हे निसर्गातील मार शक्तींनी बघितलं आणि त्या मार शक्तीला म्हणजे क्रोध आला की अरे राहुल तर माझ्या पक्षात यायचं तर बुद्धाच्या पक्षात जात आहे. आता बुद्धाच्या पक्षातील लोक काय करतात, तर ते लोक पंचशील पालन करतात, अष्टशील पालन करतात, दशशील पालन करतात, दान देतात, समाधीचा अभ्यास करतात आहे की नाही, आणि त्यांचं चित्त सेवाभावी असतं, त्यांचं चित्त कारुणिक असतं. हे बुद्धाचा पक्ष झाला. आणि माराचा पक्ष काय असतो, माराचा पक्ष असा असतो की चोरी करणे, दान न देणे, म्हणजे बुद्धाच्या विरुद्ध नाही का. त्याच्यानंतर माराचा पक्ष काय आहे, तर कुणाच्या प्रती करुणा नाही करायची, प्राण्यावर दया नाही करायची, तर त्याची हिंसा करायची, त्याला कापून खायचं, त्याला मारायचं, हे माराचं काम आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारची सेवा करत असाल तर सेवा करायची नाही. एखादा व्यक्ती दुःखी असेल, आजारी असेल आणि त्याला आपली आवश्यकता आहे तर आपण त्याला सहायता केली पाहिजे, तर मार म्हणतो हे नाही केलं पाहिजे आहे की नाही. हे माराचं काम आहे, हे माराचं लक्षण आहे. तर माराला असं वाटलं की राहुल आज बुद्धाचा शिष्य जो आहे तो आज अरहंत बनणार आहे. अरहंत म्हणजे काय, तर अरहंत म्हणजे ज्या व्यक्तीने आपल्या मनातील रागाला नष्ट केलं नाही का, द्वेषाला नष्ट केलं, ईर्षेला नष्ट केलं, अहंकाराला नष्ट केलं आणि कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा या 3 तृष्णेला नष्ट केलं. 108 तृष्णा त्या तृष्णेला नष्ट केलं. बाकीच्या आता मग अनंत तृष्णा आहेत आहे की नाही. कुणाला कपड्याची तृष्णा असते, कुणाला खातच राहतात ते खाण्याची तृष्णा असते, कुणाला दागिन्याची तृष्णा असते, कोणाला पदाची तृष्णा असते, आसक्ती असते आहे की नाही. अशा अनेक प्रकारच्या तृष्णा मनुष्याच्या अंतर्मनामध्ये असतात. आणि त्यावेळेस राहुलाने ह्या सर्व तृष्णेला छिन्नविच्छिन्न करणार होता तो, तर त्या ठिकाणी तो अरहंत बनणार होता नाही का. चित्ताचे विकार नष्ट करणारा तो अरहंत भिक्षू बनणार होता. तर मार त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि माराने उत्पन्न झाल्यावर काय केलं होतं, एक हत्तीचं उग्र रूप धारण केलं होतं, हत्तीचं नाही का. मार कुणाचे रूप धारण करतो बरं का. आणि त्याने उग्र रूप धारण केलं आणि तो राहुलच्या दिशेने तो जात होता. आणि गेल्याच्या नंतर तो हत्ती मोठ्याने चित्कारला, मोठ्याने ओरडला, तेव्हा भगवान बुद्धाची दृष्टी गंधकुटीमधून बाहेर जाते आणि बाहेर गेल्याच्या नंतर राहुलकडे आणि त्या हत्तीकडे पडते ती दृष्टी नाही का. तर भगवान बुद्ध सर्वज्ञ आहेत, ते जाणकार आहेत नाही का, ते महागुरू आहेत. तर भगवान बुद्धाने आपल्या दिव्य दृष्टीने बघितलं की तो हत्ती कोण आहे. तर भगवान बुद्धाला दिव्य दृष्टीने असं दिसलं की तो हत्ती नसून तो हत्तीच्या रूपात आलेला मार आहे नाही का. मार म्हणजे वाईट शक्ती आहे जे राहुलाला त्रास देत आहे. तर भगवान बुद्धाने जाणलं, ओळखलं, पाहिलं आणि भगवान बुद्ध असे म्हणाले की हे पापी मारा, तूच काय, तुझ्यासारखे लाखो जरी आले, तुझ्यासारखे करोडो आले, अरबो खरबो आले तरी माझ्या पुत्राचा पराजय करू शकत नाही, कारण त्याच्या चित्तामध्ये बुद्धत्वाचं बीज आहे. त्याच्या चित्तामध्ये अरहंत पदाची चाहूल त्याला लागलेली आहे.
आणि राहुलाने आपल्या अंतर्मनामध्ये जे तृष्णा होत्या त्याला नष्ट केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा शब्द राहिलेला नाही, त्याच्यामध्ये गंध राहिलेला नाही, त्याच्यामध्ये स्पर्श राहिलेला नाही, कुठल्या प्रकारची आसक्ती राहिलेली नाही. तो आसक्तीतून बाहेर पडलेला आहे, नाही का. तो आता अरहंत बनणार आहे. तर हे पापी मारा तो राहुलाला हरवू शकत नाही का. त्याचं तो पराजय करू शकत नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध त्या ठिकाणी माराला असे बोलतात आणि राहुलाच्या प्रती असीम अशी मंगल मैत्री देतात आणि राहुल त्या रात्री मात्र अरहंत बनतो. तो बुद्धाचा एक खऱ्या अर्थाने शिष्य बनतो. तो तर ऑलरेडी सिद्धार्थ गौतमाचा पुत्र होताच, परंतु आर्य जातीमध्ये आल्याच्या नंतर, भिक्खू संघामध्ये आल्याच्या नंतर ध्यान मनन चिंतन करून, सेवा करून, दान करून तो अरहंत झाला होता. तर अशा प्रकारे अरहंत बनण्याचं बीज प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये असतं, आहे की नाही. आणि आपण अरहंत कधी बनवू शकतो, तर या जीवनामध्ये ध्यान करून, या जीवनामध्ये दान करून, या जीवनामध्ये सेवा करून, धर्माचं आचरण करून. आणि म्हणून आपण सर्वांनी हे जीवन जगत असताना धम्मामध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर धम्मामध्ये आपण एकरूप झालो तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातले सर्व दुःख दूर होऊ शकतात, सर्व आपल्या जीवनातले उपद्रव दूर होऊ शकतात. असं म्हणतात की धम्म बडा बलवान, धम्म करे कल्याण, आहे की नाही. जर आपल्यामध्ये धम्म आचरण असेल, सद्गुण असेल, शील सदाचार असेल, तर सगळ्या गोष्टीचं आपल्याला वलय प्राप्त होऊ शकतं, आहे की नाही. जर धम्म आपल्यामध्ये नसेल तर आपल्या जीवनामध्ये दुःख आणि दुःख येऊ शकतं, परंतु धम्म आचरणामुळे दुःख दूर होऊ शकतं आणि आपल्याला धम्मामुळे परमोच्च सुखाची अवस्था प्राप्त होऊ शकते. धम्मामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला परम शांती प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून धम्माचं आचरण केलेला माणूस कधीच त्याचं जीवन वायाला जात नाही, कधी त्या व्यक्तीचं जीवन म्हणजे वाया जाऊ शकत नाही, व्यर्थ जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपण बुद्ध साहित्य वाचलं तर त्याच्यामध्ये हजारो लाखो करोडो लोक आहेत जे भगवान बुद्धाच्या उपदेशामुळे धम्मामध्ये आले आणि धम्मामध्ये येऊन त्या लोकांचं खूप असं कल्याण झालेलं आहे की नाही. जे जे लोक बुद्धाला भेटले त्यांचं खूप कल्याण झालेलं आहे. अतिशय म्हणजे गरीबातला गरीब व्यक्ती जरी बुद्धाला भेटला तर बुद्धाच्या मैत्रिणी त्याचं कल्याण झालं, आणि राजा जरी भेटला तर राजासुद्धा बुद्धाच्या मैत्रिणी जीवनामध्ये सुखी बनला, त्याचं कल्याण झालेलं आहे. म्हणून त्या लोकांचं कल्याण होतं तर आपलं पण का नाही होणार, आहे की नाही. आणि म्हणून आपण सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माचं आचरण करत राहा. भगवान बुद्धाने जो विचार दिला त्या विचाराला आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करत चला. याच्यामध्ये खूप आपलं मंगल होणार आहे. गृहस्थ जीवनामध्ये जर आपण 3 गोष्टीचं पालन केलं, दान, शील आणि समाधी, या 3 गोष्टी आचरणात आणल्या तरी व्यक्ती दुःखातून मुक्त होऊ शकतो, तो सुख प्राप्त करू शकतो. भगवान बुद्ध म्हणतात की शील पालन करणारा व्यक्ती या मनुष्य लोकामध्ये सर्वांना प्रिय होत असतो. शील पालन करणाऱ्या व्यक्तीची कीर्ती आहे ती कीर्ती 10 दिशेला पसरत असते. शील पालन करणारा व्यक्ती देवता म्हणून ओळखले जाते, आहे की नाही. आणि म्हणून आपण इथे पंचशील पालन करणं अनिवार्य आहे, आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी आहे. पंचशील पालन करणारा व्यक्ती सर्व प्रकारचं वैभव प्राप्त करू शकतो. पंचशील पालन करणारा व्यक्ती सर्व प्रकारची भोगसंपदा या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. पंचशील पालन करणारा व्यक्ती शेवटी सुखाने मरत असतो आणि त्याला निब्बाणाची उच्च अशी अवस्था प्राप्त होत असते. हे पंचशिलामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे, खूप मोठी शक्ती आहे. म्हणून या पंचशिलाचं पालन आपण करत राहा. भगवान बुद्ध दुसरं सांगतात की मनुष्याने जीवनामध्ये दानादी पुण्य कर्म केलं पाहिजे. जो व्यक्ती या जीवनामध्ये दान कर्म करतो तर दान कर्म केल्यामुळे त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने सर्व प्रकारचं सुख प्राप्त होत असते. दान
ही अशी गोष्ट आहे, ते दान तुम्हाला सर्वज्ञता प्राप्त करून देत असतं आणि दान तुम्हाला लोभातून मुक्त करत असतं, तृष्णेतून मुक्त करत असतं आणि दान हे तुम्हाला देवतानुगतीकडे घेऊन जात असतं. म्हणून आपण दानादी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दानाचे अनेक प्रकार भगवंतांनी सांगितलेले आहेत, जे आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्या सामर्थ्यानुसार आपण दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक प्रसंग आठवतो, भंते महाकाश्यप एकदा पिफली गुहेमध्ये राहत होते आणि राहत असताना बराच काळ त्याने तिथे ध्यान साधना केली आणि ध्यान साधना केल्याच्या नंतर एका दिवशी त्यांच्या चित्तामध्ये असे आले की मी आता चारिका करायला गेले पाहिजे. तर महाकाश्यप भंते जे होते ते महाकाश्यप भंतेचे म्हणजे भगवान बुद्धासारखे दिसत होते. भगवंतामध्ये जसे 32 महापुरुषाचे लक्षण होते, तसेच महाकाश्यपामध्ये महापुरुषाचे 7 लक्षण होते. ते भगवंताचे भाऊ दिसायचे नाही का, सेम असे जुळते मिळते दिसायचे ते. तर महाकाश्यप एका दिवशी हातात पात्र घेतात आणि भिक्षा मागायला जातात. तर जात असताना एका शेतीतून ते चाललेले असतात. तर त्या शेतामध्ये एक मुलगी असते, ते शेताचं राखण करत असते आणि मग तिच्याकडे ते भोजनाचा डब्बा होता, जेवण होतं तिच्याकडे. आणि मग तिच्या चित्तामध्ये भंतेबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली. ती असा विचार करते की आजचं भोजन मी न खाता मी भंतेला दान दिलं पाहिजे. आणि मग ती मुलगी मोठ्या श्रद्धेनं भंतेच्या पात्रामध्ये ते भोजन देते, अर्पण करते. भंतेला प्रणाम करून ते तिथून निघून जात असते. तर जाता जाता काय झालं की तिला एक साप दंश करतो, साप चावतो तिला आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू होत असतो. तर साहित्यामध्ये असं सांगितलं की तिचा मृत्यू होत असताना तिला त्या दिवशी जे काय तिनं दानकर्म केलं होतं, तर ती दानकर्म केलेलं तिला आठवतं आणि ते आठवल्यामुळं तिच्या चित्तामध्ये प्रसन्नता उत्पन्न होते की अरे मी आज एवढ्या पवित्र भंतेला दान केलं. आणि हा विचार तिच्या चित्तात आला आणि तिचं चित्त प्रसन्न झालं, प्रमोदित झालं. आणि मृत्यूच्या नंतर ती सुगतीला प्राप्त झाली होती, तिची देवतानुगती झाली होती नाही का. तर देवता म्हणजे हिंदू देवता नाही, तर निसर्गामध्ये अनेक प्रकारचे देवता आहेत, भगवंताचे ते उपासक आहेत नाही का. तर तुम्ही दान शील समाधीचा अभ्यास करून त्या गतीला प्राप्त होता, असं त्रिपिटक साहित्यामध्ये सांगितलेलं आहे. तर असं सांगितलं साहित्यामध्ये की ती देवतानुगतीला प्राप्त झाली होती आणि देवतानुगतीला प्राप्त झाल्यावरती ते तिथे सुख अनुभव करत होते. तिला खूप मोठं वैभव प्राप्त झालं होतं. ते कशामुळे, तर तिने भंतेला भोजनदान दिल्यामुळे, महाकाश्यप भंतेला भोजनदान दिल्यामुळे नाही का. तर ती अशा प्रकारे ती देवता पिपली गुहेमध्ये यायची आणि तिथे भंतेच्या त्या राहत होते तिथे ते स्वच्छता करायची, पाणी भरून ठेवायची, भंतेच्या दृष्टीस न येता ती तशा प्रकारचं ते कार्य करायची. आणि त्यावेळेस हे करत असताना एकदा महाकाश्यप तिला बघतात आणि बघितल्याच्या नंतर तिला सांगतात की हे भगिनी, मी या ठिकाणी एकटा विहार करतो, एकटा राहतो, तर तू माझ्या निवासामध्ये येऊ नको आणि अशा प्रकारची सेवा करू नको नाही का. तर तू तुझ्या ठिकाणी जा आणि तिथे राहा तू नाही का. असं बोलल्याच्या नंतर ती देवता थोडी दुःखी झाली आणि ती एकदा भगवंताला भेटली आणि भगवंताला भेटून भगवंताला म्हणाले, भगवान अशा प्रकारे महाकाश्यप भंतेचे मला सांगतात की तू इथे येऊ नको, सेवा करू नको, दान करू नको नाही का, तू इथून निघून जा. त्यावेळेस भगवान बुद्ध त्या देवतेला म्हणाले की हे देवता, या जगामध्ये महाकाश्यपच नाही तर असे लाखो करोडो लोक आहेत जे सन्मार्गापासून आपल्याला अलिप्त करणारे आहेत. जर तू दानकर्म करत असतील तर तुला 10 लोक येऊन सांगतील की दानकर्म करू नये, याच्यामुळे काही फळ नाही, फळाची प्राप्ती नाही. तू शील पालन करत असतील तर तुला 15 लोक भेटतील
आणि ते म्हणतील कर्म नाही, कर्माचा विपाक नाही, पंचशील नाही, पंचशीलाचं काही फळ नाही, असे सांगणारे तुला हजारो 15 भरपूर लोक भेटतील नाही का असे. तर अशा प्रकारे हे लोक आपल्याला भेटतच असतात आणि ते आपल्याला बोलत असतात. परंतु आपण जीवन जगत असताना आपले सत्कर्म आपण कधीच सोडू नये. आपण आपलं पंचशील, आपलं अष्टशील आपण कधीच त्यागू नये. आपल्या चित्तामध्ये जर दानकर्म करण्याचा भाव उत्पन्न झाला तर ते दानकर्म आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे हे दानकर्म करूनच तू आज सुगतीला प्राप्त झालेली आहेस, तुला देवतानुगती प्राप्त झालेली आहे. तर तू हे सत्कर्म काय सोडू नको. तर अशा प्रकारे दानकर्माचे अनेक मनुष्याला लाभ होत असतात आणि ध्यानाचे सुद्धा आपल्याला अनेक प्रकारे लाभ होत असतात. तर आज या मंगलप्रसंगी आयुष्यमान पल्लवीताई व त्यांचे मिस्टर या दोघांनी मोठ्या श्रद्धेनं आज भंतेजींना घरी आमंत्रित करून बुद्धपूजा केली, परित्राणपाठ श्रवण केला. आपण दानादी पुण्य कर्म करणार आहोत. ही आपली खूप मोठी श्रद्धा आहे. या श्रद्धाबळाने आपल्या परिवाराचं खूप जयमंगल हो, खूप कल्याण हो आणि ही आपली श्रद्धा अधिक आणि अधिक बुद्ध धम्म संघाच्या प्रति वाढत राहो आणि या श्रद्धेच्या बळाने आपलं खूप जयमंगल हो, अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि वेळीच्या अभावी इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलम. सगळ्यांचं मंगल. सा सा बुद्धं नमामि, धम्मं